जिव्हे झाला चळ नाही अवसान ते पळ हेच ओसनावून उठी देव साठविला पोटी नाही ओढा वारा पडिला प्रसंग तो बरा तुका म्हणे झाली मज हे अनावर बोली हेच ओसनावून उठी देव साठविला पोटी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपली स्थिती प्रतिपादन करतात. सिद्ध अवस्थेमध्ये पदार्पण झाल्यानंतर कुठल्याही व्यक्तीचं व्यक्तित्व जगामध्ये चमकायला लागतं. सिद्ध अवस्थेत आल्यानंतर मग सगळे मानायला लागतात. सगळे त्याचं कौतुक अशा प्रकारचं करत असतात. तुकोबारायांनाही सिद्ध अवस्थेत आल्यानंतर मग सगळे मानायला लागले. जे विरोधक होते तेही तुकोबारायांचे काय झाले? चेले झाले. तेही तुकोबारायांचे समर्थक अशा प्रकारचे झाले. जग नमस्कार करायला लागतं सिद्ध अवस्थेमध्ये पदार्पण केल्यानंतर. पण सिद्ध अवस्था निर्माण करणारी साधक अवस्था. म्हणून साधकाच्या दृष्टीनं तरी सिद्ध अवस्थेपेक्षाही साधक अवस्था महत्वाचे. महात्म्यांची महात्मा या पदाला तो जो प्राप्त झालेला आहे, आरूढ झालेला आहे, हा ज्याच्यामुळं महात्मा झाला अशी साधन अवस्था ही अत्यंत महत्वाची असते. तुकोबाराय आपली स्थिती या अभंगातून स्पष्ट करतात. आणि मला वाटतं या अभंगात जी स्थिती तुकोबारायांनी केलेली आहे ती बांधावरची स्थिती आहे. बांधावरची म्हणजे तसा एक बांध तर त्यांनी ओलांडला होता, दुसऱ्या बांधावर येऊन उभे आहेत तुकोबाराय या स्थितीमध्ये. ओलांडलेला कोणता बांध आहे? संसारिक अशा प्रकारच्या क्षेत्रातून शेतीतून बांध ओलांडून ते साधकाच्या भूमिकेवर आरूढ झाले होते. आणि साधकाची भूमिका ही वाटचाल करून उल्लंघन करून ते आता सिद्ध अवस्थेच्या भूमिकेवर पदार्पण करणारे अशा साधक अवस्था आणि सिद्ध अवस्था याच्या बांधावर अशा प्रकारच्या आहेत. आणि मग जसं आंबा पिकल्यावरच नाही तर पिकायच्या अगोदरच त्याचा कलर बदललेला असतो, त्याला गोंडस अशा प्रकारचं रूप येतं, तसं महात्मा होण्याच्या पूर्वसंध्येला महात्म्याप्रमाणेच तो असतो. अशा अवस्थेमध्ये तुकोबारायांना कोणीतरी त्यांच्या स्थितीविषयी विचारलं असेल की तुकोबाराय तुमची काय स्थिती आहे सध्या? मी नेहमी आपल्या चिंतनामध्ये हा विषय येतो की स्थिती आणि परिस्थितीमध्ये स्थिती महत्वाची असते. परमार्थिक माणसांनी परिस्थितीला महत्व नाही द्यावं, स्थितीला महत्व द्यावं. परिस्थिती आगमापायी असते, परिस्थिती प्रारब्धाधीन असते. परिस्थितीनं व्यक्ती महान नाही होत. महान त्याला मानलं जातं ते परिस्थितीमुळं मानलं जातं. म्हणजे त्याची उंची नाही वाढत, दुसऱ्याच्या खांद्यावर बसलेला असतो तो. म्हणजे ज्याच्या खांद्यावर बसलेला आहे त्याची उंची असते ती, ह्याची उंची नसते. आणि मग ज्याच्यामुळं तो वर गेलेला असतो ते बाजूला सारलं की सरळच मग ते काय येतं? खाली येतं. पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. स्थितीच तसं नाही. स्थिती म्हणजे
स्वतःची उंची त्याची वाढलेली असते आणि मग ती कमी होण्याचा प्रश्न नाहीये. म्हणून परमार्थामध्ये स्थिती महत्वाची आहे. परस्थिती म्हणजे बाह्य अंगाचं परिग्रह असणार, त्याला परस्थिती म्हणतात. घर, कुल, भाऊबंद, पैसा अडका, जमीन जुमला, या सगळ्याला काय म्हटलं जातं? परस्थिती म्हटलं जातं. सभोवतालीचं वातावरण ही परस्थिती आहे. आणि स्थिती म्हणजे स्वस्थिती, स्वतः स्थान स्थिती आहे. परमार्थामध्ये माणसाची स्थिती बदलावी. परिस्थिती नाही बदलली तरी काही अडचण नाही. नाहीतरी परमार्थामध्ये परिस्थितीला महत्व नसतंच. होईना तो भोग, भोगीना आपुला, न घाले विठ्ठला भारमज. आपण परिस्थितीला जास्त महत्व देतो आणि म्हणूनच स्थितीमध्ये मागं राहतो. आपण परिस्थितीला जर 0 महत्व दिलं आणि सगळं लक्ष जर पूर्ण स्थितीकडे केंद्रित केलं तर आपली ही स्थिती उंचावल्याशिवाय राहणार नाही. स्थिती महत्वाची आहे, परिस्थिती महत्वाची नाही. तुकोबाराय आपली वर्तमान स्थिती विचारल्यामुळं सांगतायत. तुकोबाराय म्हणतात आमची स्थिती अशी आहे. काय? आमच्या जिभेला चळ सुटलाय. जिव्हे झाला चळ. चळ म्हणजे काय? चळ म्हणजे व्यसन म्हणा, चळ म्हणजे अनावरता म्हणा, चळ म्हणजे तदधीनता, असं म्हटलं तरी काही हरकत नाही. तेव्हा काही म्हणतात ना, आता म्हाताऱ्याला चळ सुटला, आपल्याकडे म्हटलं जातं म्हाताऱ्याला चळ सुटला. तर जिव्हेला चळ झालेला आहे, छंद लागला. आणि ती पळ अवसान नाही, पळभर सुद्धा शांत राहायला तयार नाही, थांबत नाही, विश्रांती घेत नाही. सारखं अशा प्रकारचं हलत राहते, बडबडत राहते, म्हणत राहते. काय म्हणत राहते? ह्या अभंगात मरज ते दिलंच नाही. फक्त जिव्हेला चळ सुटलेला आहे आणि ती सारखी बडबड 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 करत राहते. कारण जिव्हेचं काम काय आहे? बडबड करणं, बोलणं. आणि चळ सुटल्या म्हणजे ती सारखीच अशा प्रकारची बोलायला लागली, सारखीच बडबडते. अवतीभोवतीची माणसं सुद्धा महाराज कंटाळायची तुकाराम महाराजांना. मग भनभन 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 सारखीच लोकांच्या कानावर, ना दुसरं काही बोलता येत नाही, बोललं तर काही ऐकू येत नाही, कुणी काही बोललेलं तेही समजत नाही. यांना दिवस कळत नाही, रात्र कळत नाही, सकाळ कळत नाही, दुपार कळत नाही, संध्याकाळ कळत नाही, विश्रांतीची वेळ समजत नाही, जेवणाची वेळ समजत नाही. सारखं आपलं यांचं चालूच, विठ्ठल 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 विठ्ठल. तो कोवरांना विचारलं, महाराज हे काय हो? म्हणजे विठ्ठल विठ्ठल म्हणायचे आम्ही विरोधी आहोत असं नाही, पण मग त्याला काही मर्यादा असावी की नाही? वेळ काळ काय पाहायला पाहिजे की नाही? तुकोबाराय म्हणतात, अतिशय नम्र होऊन अगदी हात जोडून म्हणतात, तुमचं खरं आहे हो, तुमचं खरं आहे. लोकाला त्रास होईल असं वागू नये. सगळ्यात महत्वाचं आपण कसं वागावं असं शास्त्राने सांगितलं हो. लोकांनी आपल्याशी कसं वागावं वाटतं हो, मग तसं आपण दुसऱ्याशी वागावं. लोकांनी आपल्याला फसवावं, बनवा बनवी करावी, षडयंत्र आपल्या विरोधात रचावे असं वाटतं का हो? नाही वाटत ना. मग आपण दुसऱ्याशी बनवा बनवी नाही करावी.
षडयंत्र नाही रचावं. जसं लोकांनी आपल्याबरोबर व्यवहार करत असताना प्रामाणिकपणे व्यवहार करावा वाटतो. म्हणजे ह्याने खिसे कापीत राहायचे लोकांचे, पण लोकांनी मात्र यांचं प्रामाणिकपणे व्यवहार करावा ही अपेक्षा योग्य नाही. आणि असं कधी घडतही नाही. संसार म्हणजे शेती आहे. शेती इथं जसं पेरलं तसंच उगवतं, लक्षात ठेवा. वेळ लागेल थोडाफार. काही पिकाशे आहेत की पेरलं की लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दिसायला लागतं. काही तर असं इकडून पेरीत चाललं तर तिकडून येताना ते दिसायला लागतं. काहीला वेळ लागतो, महिना सव्वा महिना उतरायला लागतं त्याला, पण उतरतं. आणि तेच उतरतं काय, जे पेरलेलं असतं ना तेच उतरतं, दुसरं नाही उतरत. कंसानी बापाला कैद करून ते सिंहासन बळकावलं. कंसानी स्वतःच्या बापाला, दुसऱ्याच्या नाही. उग्रसेन म्हणजे त्याचा बाप ना, तो राजा होता. याला त्याची अडचण व्हायला लागली, प्रतिबंध व्हायला लागला, कारण हा स्वैर होता, मोक्कार होता. उग्रसेन धार्मिक प्रवृत्तीची व्यक्ती होती, निर्बळ होती, पण वृत्ती वैदिक संस्कृतीला अनुसरणारी होती. हा याची वृत्ती पाशवी होती, बलवान होता. मग त्याने सरळ सरळ त्याला तुरुंगात टाकलं बापाला आणि स्वतः राजा बनला. नंतर पेरणी अशी केली ना. मग एक लक्षात घ्या, पेरलेलं ते उगवतं हे खरं असलं तरी एक दाना पेरला म्हणजे त्याला एकच दाना येतो असं नाही. कुणी अंदाज केला नसता मग तो शेतीचा. दाण्याला दाणेच येतात हे खरं आहे, पण एका दाण्याला एक दाना येतो असं नाही. बीज पेरी शेती गाडेवरी वाहते, एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. कणीस नाही, कंस. त्याचं अलीकडे तर संशोधन करून जे बियाणं काढलेलं आहे त्याला कणीस येतं असं नाही, कंस येतात, कंस. बाजरी जर पेरली तर एका दाण्याचं ताट असेल तर त्याला वरती गेल्यानंतर फुटवे अशा प्रकारचे फुटतात, काहीला खालूनच फुटवे फुटतात आणि एका दाण्याचे 10 कंस तयार होतात. कपाशीला सुद्धा एक बी पेरला, एका झाडाला किती अशा प्रकारच्या ते बोंड लागतात. भुईमुगाची शेंग घ्या, एक शेंगदाणा ज्या वेळेला उगवतो त्याला एका झाडाला कितीतरी काय लागतात, शेंगा अशा प्रकारच्या लागतात. तसं जे पेरलं तेच उगवतं, पण मग ते व्याजासह उगवत, विपुल प्रमाणामध्ये उगवत असतं. विपुल प्रमाणामध्ये. यांनी बापाला कैद केलं तर त्याला ठार करून दुसऱ्याने त्याचं सिंहासन हिसकावून घेतलं. त्याच्याच भाच्याने, म्हणजे दुसऱ्याने कुणी नाही, शत्रूने नाही, त्याचा भाचा सख्खा. तर व्यवहारामध्ये जसं पेरावं तसं काय होत असतं, उगवत अशा प्रकारचं असतं. जसं पेरावं तसं उगवतं. म्हणून आपण जसा दुसऱ्याशी व्यवहार करतो तशा प्रकारचीच ती काय होत असतात, फल येत असतात. साधन कालाचा प्रश्न आहे. जशी साधना करो तशा प्रकारचं साध्य प्राप्त होतं. म्हणून महात्म्याचं साधन काल अत्यंत महत्वाचं आहे. साधन काल महत्वाचा. तुकोबारांना विचारलं, म्हटले महाराज तुम्ही साधना काय, काय स्थिती आहे आता तुमची?
तुकोबाराय म्हणतात, हा मी म्हणजे सगळे कदरून जायचे लोकांना, की दुसऱ्याला त्रास व्हायचा ना, विठ्ठल 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 तुकोबाराय म्हटल्यानंतर. आणि मग दुसरे टाळायचा प्रयत्न करायचे तुकोबारायांना. व्यापारी सोडून जायचे. नंतर नंतर जवळची माणसं बसणारी सुद्धा थोड्या वेळ थांबायची, निघून जायची. पण यांना काही परवाही नव्हती. तुकाराम महाराजांना विचारलं, हे काय हो तुकोबाराय? हे काळ वेळ वगैरे लोकांना त्रास होतो, तुम्ही असं सारखंच विठ्ठल विठ्ठल कसं काय म्हणता? तुकोबाराय म्हणतात, आता मी तरी काय करू सांगा. मी तरी काय करू म्हणजे, अहो ठराविक वेळ ठेवा, मंदिरामध्ये गेल्या बसल्यानंतर मग तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा, बाहेर मनातल्या मनात म्हणत जा. मी काय करू म्हणजे, तुम्ही नाही करणार तर मग कोण करणार आहे? असं सांगतात. काशी विश्वनाथाजवळ एक साधक आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं म्हणून धरून बसले. भगवान शंकर त्याच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं की बाबा, तुला अशा प्रकारचा महात्मा इथं सध्या नाही भेटणार. तुला महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामध्ये देहू गावामध्ये तुकाराम बाबा या नावाचे महात्मे, त्यांच्याकडे तो जा. बरंच तो तिथून पायी आलेला आहे, काही महिने लागले त्याला. मतलब महात्म्याविषयी सर्वसामान्य भावना. महाराज आपल्याकडे तरी साधू संतच आपले सगळे, गृहस्थी बरेच संत असल्यामुळं गृहस्थी मनुष्यही संत असू शकतो, ही मान्यता महाराष्ट्रामध्ये आहे. तुम्ही जर उत्तर भारतामध्ये गेले आणि तिथं जर तुमच्या अंगावर पांढरे कपडे असले तर तुम्हाला कोणीच महात्मा म्हणणार नाही. तिथं महात्मा म्हटलं की त्याच्या अंगावर काय पाहिजे? भगवे अशा प्रकारचे वस्त्र पाहिजे. आणि मग त्याच्यामध्येही त्या महात्म्यामध्ये असे स्तर असतात. साधा महात्मा, महंत, मंडलेश्वर, महामंडलेश्वर. आणि मग हे सगळे, मग बहुतेक जे मोठे महामंडलेश्वर म्हणजे त्यांच्या हाताखाली कितीतरी मंडलेश्वर, मंडलेश्वराचे कितीतरी चेले महंत, आणि महंताचे कितीतरी चेले साधू, दुसरे साधू अशा प्रकारचे, असं त्यांच्यामध्ये. आणि मग भगवान शंकरांनी जर सुचवलेले तर ते कोणीतरी महामंडलेश्वर असतील बा, अशा मान्यता मनामध्ये धारण करून तो आलेला आहे. सकाळीच तो देहू गावात प्रवेश करणार. आता सकाळी पूर्वी लोक बहिर्दशेला बाहेर जायचे गावाच्या आसपास शेतामध्ये. तर एक मनुष्य त्यांनी पाहिला, बहिर्दशेला बसला असताना सुद्धा देवाचं नाव घेतोय, विठ्ठल 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 विठ्ठल. बहिर्दशेला बसले असताना, लोक पूजा करत असताना म्हणत नाहीत. पूजा चालू असताना, ए गादडे यार, काही चहा ठेवला का नाही? त्यातली त्यात इकडला जर असला तर मग तर प्रश्नच नाही. आणि ते संडासला बसले असताना, अपवित्र अशा प्रकारच्या जागेवर अपवित्र काम करत असताना अशा प्रकारचं पवित्र देवाचं नाव घेतात. त्याला कसं तरी वाटलं, खूप वाईट वाटलं. सात्विक अंतःकरणाचा, सात्विक मनाचा होता तो. त्यानं पाहिलं, घेऊन गेला. गावात गेल्यानंतर विचारलं, तुकाराम बाबा कुठं राहतात, काय राहतात? लोकांनी ते घर वगैरे दाखवलं. चौकशी वगैरे करूस तर तुकोबाराय आलेले होते, पाय वगैरे धुतले. तर हा तो आला, तुकाराम बाबा आहेत, काय आहेत? तुकोबाराय पुढे आले. तुकोबाराय नमस्कार केला. त्यांनी नमस्कार केला, पण त्यांनी पाहिलं, ही तर तीच व्यक्ती आहे. ही तर तीच व्यक्ती आहे जी शौचाला बसले असताना सुद्धा भगवंताचं काय करते? नामस्मरण. बरं, तेही हळूहळू मनातल्या मनात नाही ना हो, मोठ्याने. आणि मग त्याने अगदी मोकळ्या अंतःकरणाने विचारलं, महाराज मी येत असताना तुम्ही शौचाला गेलेले होते? हो म्हटले. मग तुम्ही शौचाला बसले असताना सुद्धा पवित्र देवाचं नामस्मरण करतात, कसं हो, तुम्हाला काहीच वाटत नाही का त्याचं? अशा प्रकारचं अपवित्र ठिकाणी
भगवंताचं नामस्मरण करणं बरं आहे का? तुकाराम महाराज म्हणतात, बाबा मी आपला अडाणी माणूस, बरं आणि वाईट शास्त्र काय सांगतं हे मला काय कळणार आहे, पण माझा नाविलाज आहे त्याला. तुम्ही जरी सांगितलं की ते बरं नाही तरी माझा काय आहे, नाविलाज आहे. म्हणलं काय नाविलाज आहे? तर माझ्या जिभेला चळ सुटलेला आहे, माझ्या जिभेवरचं माझं नियंत्रण संपलेलं आहे. ती माझं ऐकायलाच तयार नाही आणि ती ऐका अशा प्रकारचं अडवण्याची माझ्यात काय नाही, शक्ती अशा प्रकारची नाहीये. जिभेला चळ झाला आणि ती एक पळभर सुद्धा थांबायला तयार नाही. सारखं देवाचं नामस्मरण करतच राहते, करतच राहते, करतच राहते. तुकोबाराय म्हणतात की माझ्या जिभेला चळ सुटलाय. महाराज केवढी साधना केली असेल बरं, जिभेला नामाचा चळ लागण्याकरता केवढा मोठा अट्टहास करावा लागला असेल, किती कालावधी गेला असेल तुकोबारायांचा हा अट्टहास करण्यामध्ये, कोण जाणे. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. माझी वाचा मज अनावर झाली, माझी वाचा असली तरी ती मला अनावर अशा प्रकारची झालेली आहे, नाही ऐकत माझंही ते. अर्थात तुकाराम महाराज सांगत होते की नव्हते, आणि सांगत असतील तर काय सांगत होते? तुकाराम महाराज आपल्या जिव्हेला काय सांगत असतील या दृष्टीनं चिंतन केलं तर मला नाही वाटत की तुकाराम महाराज म्हणत असतील तू आता नामस्मरण करू नको. तुकाराम महाराजांनी जरी म्हटलेलं आहे माझी मज झाली अनावर वाचा, तरी त्यांचा तो विनय आहे. जिव्हे झाला चळ असं म्हणत असली तरी जिव्हेला चळ झालेला नाही, आणि जिव्हेला अभ्यास करून चळ लावलेला आहे, लावलेला. तुकोबारायने काय टपर आहे, तुकोबारायनी नाही म्हणल्यावर जिभेची वळवळ करायची, आणि जीभ तुकोबारायांनी सांगितल्यानंतर जर वळवळ केली असती तर ती जीभ तिथं राहिली असती. महाराज कापून फेकले असते तुकोबारायांनी. तुकोबाराय काय आपल्यासारखे होते होय? आपल्या असं एकाचे ही मज नघडे दमन अवघी नियमन कैसे राखो. एकाही इंद्रियाचं नियमन होत नाही आपल्याकडून. उगा आपलं फुगीरपणा मिशा पिळीतो, मला काय समजले मला काय समजले. इंद्रियाचे अंधन दासी झालो, संसाराची अंधणी दासी. अंधन दासी, अंधन दासी म्हणजे दुसऱ्यांनी दिलेली जी भांडे वगैरे असे आहेरामध्ये देतात त्याला काय म्हणतात, अंधन. अंधन. तर अशा प्रकारची इंद्रियाचे दास झालेलो असतो आपण. दास, अंधन. दासाला काहीही अधिकार नसतो. दासानी संपन फिंप करायचेच नसतात. दासानी संप केले तर मग तुकडे होऊन जातील त्यांचे. नौकर वेगळा आणि दास वेगळा. नौकर दास नसतो. मर्यादित करारा करता त्यांनी ते काम घेतलेलं असतं आणि मोबदला घेऊन ते घेतलेलं असतं. दास नाही म्हणत त्याला. दासाला स्वतःचं व्यक्तिमत्वच राहिलेलं नसतं. दास मध्ये जशी एखादी जड वस्तू एखाद्याच्या अधीन असली म्हणजे तो वाटेल तसा तिच्याकडून काम करून घेतो आणि तिनं कामच करायचं, बाकीचं काहीच बोलायचं नाही. तसे चालते बोलते जिवंत अशा प्रकारचे हे दास असतात. आता दास्यत्व राहिलंच नाही म्हणा, संपला दासपणा. फक्त माणसाचा कोणाची दास आहेत तिथं तेवढे आहे, बाहेरचा दासपणा नाही राहिला. संसाराचे आता ते तर पाचवीलाच पुजलेलं आहे, त्याला काय करणार आहे आपण. अन्यथा दुसऱ्याचे नाही दास राहिलेले. तर आपण इंद्रियाचे दास आहोत, इंद्रियाच्या अधीन अशा प्रकारचे आपण आहोत. इंद्रिय म्हणले तशा प्रकारचे टन 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 पळणारे आम्ही आहे. इंद्रिय जे जे
म्हणती ते तेच जे पुरुष करीते. महाराज महात्मे वैराग्यवान विरक्त असतात. काय टपर आहे. इंद्रियांनी जर त्यांची आज्ञा मोडली, हो शिक्षा केल्याशिवाय राहत नाही. गोरोबा काकांची शपथ हाताने मोडली होती. आता हात काय ज्ञानेंद्रिय आहे का? कर्मेंद्रिय. त्यांना ज्ञानच नाही. यांनी शपथ घेतलेली याचं त्यांना ज्ञान नाही, आणि आपण ही शपथ मोडतोय याचंही त्यांना काय नाही, ज्ञान नाही. कारण ते मुळातच ज्ञानेंद्रिय नाही आहेत, कर्मेंद्रिय आहे ती. त्याच्यामुळे त्याने होऊन ते काम केलंही नाही. गोरोबा काकाच्या पत्नीने हे झोपेत असताना यांचे हात उचलून आपल्या अंगावर अशा प्रकारचे ठेवले. पण ते काही असलं तरी शपथ देवाची मोडली नाही यांनी. शपथ देवाची मोडली. हाताबरोबर पुन्हा त्वगेंद्रिय होतच ज्ञानेंद्रिय म्हणा. धारधार अशा प्रकारचं शस्त्र घेतलेलं आहे काकानी, समोर ठेवलेलं आहे, आणि दोन्ही हात जोरात मारलेले आहे त्याच्यावर. इथून दोन्ही तुकडे अशा प्रकारचे बाहेर पडत. तुकाराम महाराजांनी सांगितलं, जिभेने ऐकलं नसतं तर तुकाराम महाराज काय वेगळ्या जातीचे असं होते असं वाटतं का गोरोबा काकापेक्षा? काय टपर आहे तिची. शतखंड माझी होईल रसना जरी या वचना पालटेना. तेव्हा अनावर म्हणतात ही विनम्रता आहे. कारण जिभेनं भगवंताचं नाम घेण्याविषयी अनावर व्हावं ही तुकोबारायांचीच इच्छा आहे. याला शास्त्रामध्ये इष्टापत्ती म्हणतात. काय म्हणतात शास्त्रामध्ये? इष्टापत्ती. बरोबर जास्त ओझ नको म्हणून अगदी कमीत कमी ओझ घेऊन निघाला आणि रस्त्याने हे पाहिजे तुला एवढं तर घेऊनच जावं लागेल. नाही हो, मला ओझ घेऊन चालता नाही येत. नाही पण एवढं न्यावंच लागेल. काय ओझ आहे? एवढा फक्त नोटाचं एक बंडल आहे, राहू दे तुला खर्चायला. आता ओझ नाही का ते? ओझ आहे. ओझ ही आपत्ती आहे, पण ती कशी आहे मग? इष्टापत्ती. त्याला शास्त्रामध्ये काय म्हणतात? इष्टापत्ती. तसं जिभेनं भगवंताचं नाम घेण्याविषयी अनावर व्हावं ही तुकोबारांच्या करता काय होती? इष्टापत्ती. इंद्रिय अनावर होणं हे आपत्तीच. पण जर ती भगवत प्राप्तीच्या मार्गाने इंद्रिय धावत असतील आणि म्हणून अनावर झालेले असतील तर निश्चितच ती त्या व्यक्ती करता कशी आहे? इष्टापत्ती. इष्टापत्ती तुकोबाराय म्हणतात या जिभेला आमच्या जसा काही चळ सुटलेला आहे आणि सारखं देवाचं नामस्मरण करत राहते, सारखं देवाचं नाव घेते. तुकोबारायांनी कौतुक केलेलं आहे आपल्या सगळ्या इंद्रियाचं. सकळा इंद्रिया मन हे प्रधान, तेही करी ध्यान विठोबाचे. माझे डोळे देवाचं रूप पाहतात, माझे कान देवाची कीर्ती ऐकतात, आनंदाने आदराने ऐकतात. भगवंताचं नामस्मरण करते माझी जीभ, आणि सगळ्या इंद्रियामध्ये मुख्य असणारं मन सुद्धा कोणाचं ध्यान करतंय? पांडुरंगाचं अशा प्रकारचं ध्यान करतंय. कौतुक केलेलं आहे. अन्यथा ही इंद्रिय ज्याची असतात, ज्याच्या जवळ असतात तो माझी म्हणतो. इंद्रिय त्याला कधीच माझी म्हणत नाहीत. याने त्याला माझी म्हणायचं, ते नाही याला माझी म्हणत. आणि ते आपल्याशी शत्रुत्वाचा व्यवहार करतात. महाराज शत्रुत्वाचा व्यवहार करतात. आपलीच इंद्रिय, ज्या इंद्रियांना आपण आपली मानतो, ही इंद्रिय आपल्याशी अक्षरशः शत्रूचा काय करतात? व्यवहार करतात. कसं काय शत्रूचा व्यवहार करतात? शत्रू कोणाला म्हणतात? घात करण्यामध्ये जो दक्ष असतो, तशी ही इंद्रिय आपलं वाटोळं करण्यामध्ये फार तत्पर असतात. महाराज ज्या कर्मानी आपलं वाटोळं होतंय ते करण्यामध्ये या इंद्रियांना अतिशय काय असतो? उल्हास असतो. उल्हास. हनुबाराय म्हणतात हिताशी जे जे निके,
ते या इंद्रिया सदाची दुःखे. म्हणजे हा स्वभावच अशा प्रकारचा इंद्रियाचा ठरलेला आहे की हिताला जे पोषक कर्म आहे, हिताला पोषक असणारं कर्म करायचं म्हटलं का वारं गेलं यांच्यावरून, लगे नकोच वाटतं. करतच नाही असं नाही, पण मग लय ते मारून मुसलमान केल्यासारखं जबरदस्तीने एकायला जे मोले घातले रडाया नाही असो आणि माया असं म्हणतात बा. काही पूर्वी ते रडणाऱ्या सुद्धा पथक होती. पथक पथक म्हटलं जातं त्याला. ते एक मंडळी असणं, विशिष्ट काम करणारे, बँडचं पथक, लेझिम पथक, टाळकऱ्याचं पथक. तसं ते पूर्वी रडणाराचं काय होतं, पथक होतं, पथक. आणि मग माणूस घरात एखादा मेला, मग जर त्यांना सुपारी द्यायची, रडायची. मग ते सगळं त्यांच्याकडे ते घरपत्रकच असायचं. किती माणसं, वेळ किती, म्हणजे आवाज किती, म्हणजे सगळं व्यवस्थित. पुन्हा कटकटी नको ना. ते आचार्याकडे कसं ते दरपत्र कसं राहत, जिलेबी करायची असेल तर किती, आमकं करायचं असेल तर तसं त्यांच्याकडे ते दरपत्रक. आणि मग माणसं जशी परिस्थिती असेल तशा प्रकारची ती मंडळी लावायची. काही काही मोठं पथक असायचं. श्रीमंत माणसं असली तर त्याला सोबत जाऊ द्या गेले तर, जसे आता अलीकडे लोक दहाव्याची कीर्तन ठेवतात तसं. काय महाराज, ते ज्याचा मेलेला असतं ना त्याला तर त्याचं लक्षच नसतं कीर्तनाकडे, कारण त्याला तो विधी करावा लागतो. बरं, त्याचा टाइमचही काय नसतं. त्याला विचारलं ना, किती वेळ, कावळा शिवेपर्यंत. म्हणजे कीर्तन किती किती तास करायचं, कावळा शिवत नाही जवळ तवर करायचं. आणि ते कधी कधी अभंग घेतलं आणि कावळा शिवून जातो, उठतात महाराज माणसं. त्यांना काही घेणं राहत नाही कीर्तनास. पण मग कुणीतरी त्याला सांगतं, राव म्हाताऱ्याने एवढं केलं तुमच्या करता, तुम्ही कीर्तन बी नाही ठेवीत का? त्याला बी काही नाही म्हणता येत नाही. मग काय एखादा रूढी पडली का एखादी, मग ती इच्छा असो की नसो, माणसं त्या रूढीप्रमाणे काय करतात, वागतात. त्याला नाविलाज आहे. आणि ते आता काही भागामध्ये 10व्याला कीर्तनाची काय पडलेली आहे, रूढी पडलेली आहे. कीर्तन करायला बरंच आहे म्हणा, काय ताण आहे त्याचा तरी. तसं ते दरपत्रक वगैरे. मग श्रीमंत मनुष्य असला तर चला बा, एवढ्या एवढ्या माणसाने येऊन एवढ्या वेळ रडायचं, अशा अशा स्वरामध्ये रडायचं. ते मग तू एक मोठा शेट तो मेलेला, घरात 2-4च माणसं. आता म्हातारा धरून मेलं तर त्याच्यामध्ये रडण्यासारखं काय नसतं. बरं, घरच्या माणसाने मानसिक तयारी अगोदरच त्यांची झालेली असते. बिमार पडलेला आहे, खटलेला, आता कधी ना कधी मरणार आहे. उलट माणसं महाराज वय झालेलं असेल तर देवाला प्रार्थना करतात की यांना आता दुःखातून काय करा, मोकळं करा. पाहुलं जात नाही ते म्हातारपणाचं दुःख. गेलेलं बरावं आता अशी अपेक्षा असते. मग असा मनुष्य गेल्यानंतर रडायचं काही कारण नसतं. तेवढ्या पुरतं नाटक लोकांना दाखवावं लागत. मग ते त्याने ती सुपारी दिली की ते असे येऊन बसतात अगदी त्याच वेळेला. 9ला निघायचंय तर मग अगोदर 1 तास, 8 ते 9चा कार्यक्रम. आणि मग ते असे सगळे भोवती बसणार, सगळे तिकडून चहा पाणी नाश्ता फिष्टा करून येणार. म्हणजे कारण आळस नको ना मध्ये यायला. आणि मग जर उच्च स्वरात रडायची जर सुपारी घेतलेली असेल तर असं मोठ्याने आवाज काढणार. आणि असं काही शरीराचे नाटक सगळे म्हणजे असे दोन्ही हात घेऊन छातीपर्यंत देणार, हाणणार नाही छातीवर. हे त्या रडणारा करता सदृष्टांत सांगितलंच नाही आपण. तसं मग त्या इंद्रियाला जर इच्छा नसली, जबरदस्तीनं करावं लागत असलं तर मग ते अशा मुले घातले रडाया नाही असो आणि माया. असं इंद्रिय हिताचं काम करायचं म्हणलं की त्यांना ते नको वाटतं. आणि मग ते जबरदस्तीनं करून घ्यावं लागतं, चुचकारून करून घ्यावं लागतं. तू बाबा थोडं कर, चल आमकं कर, तमकं कर. म्हणजे असं थोडस कसं तरी आपण करून घेतो.
आणि तुकोबाराय म्हणतात माझी इंद्रियच हिताचं काम करण्यामध्ये काय आहेत, उल्हासित आहेत, तत्पर आहेत महाराज. तो भाग्यवान आहे. एखाद्या माणसाने पूर्वजन्मी साधना केली, पुण्य केलं, नाही त्या जन्मामध्ये मुक्त झाला, तर त्या पुण्याचा त्याला काय उपयोग होतो? त्याला पुढच्या जन्मात त्या साधनेविषयी प्रेम निर्माण होतं. म्हणून धन्य मी मानीन आपुले संचित, राहिलीसे प्रीत तुझे नाही पायी नाही. तेव्हा तुझ्याविषयी प्रेम माझ्या अंतःकरणामध्ये मिळलेले. पूर्वाभ्यासेन ते नैव ह्रियते हेवशोपि सहा, जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्मादि वर्तते. तेव्हा तुकोबाराय म्हणतात की आमच्या जिभेला चळ झालेला आहे आणि ती पळभरही थांबायला तयार नाही. पळ हे पूर्वीच काल मापक अशा प्रकारचे जे शब्द होते त्याच्यामध्ये काष्टा, पळ, निमिष, घटी नाही का, घटिका, प्रहर आणि मग दिवस असे हे पूर्वी. आता बदलले, हे इंग्रज गेले पण संस्कार ठेवून गेले आणि तेच संस्कार सगळ्यांच्या याच्यावर फिट बसलेले. आता सेकंद, मिनिट, तास, दिवस. तर पळ हा एक अति सूक्ष्म अशा प्रकारचा काळ आहे आणि तेवढा सुद्धा वेळ माझी जी भगवंताचं नाम न घेता थांबायला तयार नाही. अखंड धारा अशा प्रकारचे, जसं गंगेचं पाणी सारखं प्रवाहित होत राहतं, घो 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 करणं, त्याप्रमाणे अखंड चालेला प्रवाह. अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण प्रेमा चालेला प्रवाहो. नाम ओघ म्हटलेलं आहे. नाम ओघ मुखी अमृताचे सार मस्तक पवित्र सहित रजे. नामाचा ओघ तुकोबारायांच्या मुखातून सारखा वाहत होता. अखंड नामस्मरण तुकोबारायांची वाणी करत होती. आणि त्याचं कारण सांगत असताना तुकोबाराय म्हणतात की जिभेला चळ सुटलेला आहे आणि ती थांबायलाच अशा प्रकारची तयार नाही, थांबायला तयार नाही. बरं का म्हणू नये भाग्याचा दैवाचा पुतळा? नामरूपी जडले चित्त, चित्त नामरूपी जडले. जिभेला चळ सुटला म्हणजे मनाला चळ सुटलेला आहे. जे मनातच नाही ते इंद्रियात कस काय येईल? वाचुनी मनीची जे नाही ते वाचे शिव म्हटेल काय? बीजेविन भुई अंकुर असे. मनात नसतं तर वाणीत नाही येत आणि आलं तरी ते टिकाऊ नसतं. म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा, पण तेवढ्यापुरतं लोक आपला सावध झाले, विठ्ठल 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 विठ्ठल. आणि थोडस इकडं तिकडं काही झालं, कमी जास्त झालं, ते बघा कसे सगळेच असे त्याला उत्स्फूर्तपणे त्याला बोलत असतात. म्हणजे ते नामस्मरण कुठं गेलं? ते मनातच नाही. ते काय नाही, मनात अशा प्रकारचं नसतं. वाचेशी अखंड येत तेव्हा ज्या वेळेला मनामध्ये ते स्थिर होत. जमिनीत असल्याशिवाय अंकुर कसा वरती अशा प्रकारचं? बीजेविन भुई अंकुर असे. अर्थात जिव्हेमध्ये जिव्हेला नामाचा चळ सुटला, याचा अर्थ नाम मनामध्ये स्थिर झालेला आहे. नामधारक अशा प्रकारचा तो महात्मा आहे. आणि मला हे म्हणायचं की अशा प्रकारचं मनामध्ये जिव्हेमध्ये नामाची धारा स्थिर होण्याकरता अभ्यास केवढा केलेला असेल यांनी पूर्वी, केवढा अभ्यास केलेला असेल, किती जन्मामध्ये हा अभ्यास केलेला असेल आणि त्या नामस्मरणाचं किती पुण्य त्यांच्या गाठोडीला असेल. म्हणून भाग्यवान आहे. नाही येत महाराज नामस्मरण, नाही होत नामस्मरण. सोपं असलं तरी दुर्लभ आहे.
नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ. सोप आहे, सगळ्या दृष्टीनं सोप आहे, पण घोटणं, त्याचं अनुष्ठान होणं हे सगळ्यापेक्षा कठीण आहे. राम हा उच्चार तरीच वैसेवाचे अनंत जन्मीचे होईल पुण्य. पाप पुण्याची कल्पना ही विद्यमान अशा प्रकारच्या फलप्राप्तीवरून केली जाते. एक वेळेला सुद्धा भगवंताचं नाम मुखाला येत नाही माणसाच्या. खूप पुण्य लागतं नाम मुखाला येण्याकरता. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री. त्यामुळं खेदाने संतांनाही म्हणावं लागलं की पाप असल्यामुळं भगवंताचं नाम तोंडाला येत नाही. जवळे मुखापाशी असता नेघे आहार निशी. पापिया चांडाळा हरिकथा नावडे, विषयी आवडे गाणे त्याला. तुका म्हणे पाप माय नावडे ज्या बाप. पुण्य लागतं आणि त्याच्याविषयी प्रेम निर्माण होण्याकरता फारच पुण्य लागतं. बहुत सुकृताची जोडी. ज्यांच्या जिभेलाच नामस्मरण करण्याचा छळ लागलेला आहे, केवढं त्यांचं पहिलंही पुण्य असेल. आणि एकदा नामस्मरण घेतलं तर ज्ञानोबा म्हणतात पुण्याची गणना कोण करी. आणि अखंड नामस्मरण करतात, त्यांचं किती पुण्य तयार होत असेल, किती पुण्य तयार होत असेल. पुण्य ही एक मोठी संपत्ती आहे महाराज, मोठी संपत्ती आहे. पंचदशीमध्ये म्हटलेलं आहे अहो पुण्यम, अहो पुण्यम. तर पुण्य फार मोठी संपत्ती आहे. पुण्याच्या संपत्तीने संपन्न असलेला मनुष्य कुठल्याही योनीमध्ये दीन नाही होत, कुठल्याही योनीमध्ये दीन नाही होत. म्हणून तर संतांचा शास्त्राचा आग्रह आहे, चला तुम्ही मुक्त होण्या इतके साधना तुमच्याकडून नसल होत तर किमान पुण्य तरी तुम्ही करत राहा. पुढील पावना धर्म करा, जन्म तुटे ऐसे नव्हे तुम्हा जना. पुढील पावना धर्म. पुण्य करावं महाराज, खूप पुण्य करावं. सारखं पुण्य करतच राहावं. पुण्य करण्याचं व्यसन लावून घ्यावं माणसाला स्वतःला. ज्या ज्या कर्माने पुण्य होतंय, जे जे कर्म वाट त्या वेळेला करत राहावे. परोपकाराचं पुण्य असतं. परोपकार करत राहावा. जेवढा शक्य आहे तेवढा काय करावा, परोपकार करावा. म्हटलं आपल्याजवळ आमच्याजवळ काय आहे, आम्ही दुसऱ्याचं मागून खातो. शरीर झिजवून परोपकार करावा, नाही का. काय ठाकला तो काही केला परोपकार केले हे शरीर कष्ट होऊन तुकोबारे म्हणतात. मी परोपकार केला म्हणजे कुणाच्या लग्नामध्ये त्याला आहेर केला किंवा कुणाला शिकायला पैसे दिले असं नाही. पैशाचा आमचा संबंधच नव्हता. आमचं त्याचं भांडण झालेलं होतं. त्याच्यामुळं पोरं जशी घरातून रुसून जातात तसा पैसा आमच्यापासून काय झालेला होता, रुसून झाला होता, रुसून गेला होता पहिल्यांदा. आणि मग नंतर आम्ही त्याच्यापासून रुसून गेलो. त्याच्यामुळं पैसा दिला, पैशानेच परोपकार होतो ही मान्यताच मुळात चुकीची आहे. पैशानेही होतो नाही असं नाही, पण पैशानेच होतो असं नाही. शरीर अशा प्रकारचं कष्ट होऊ नये, परोपकार करता येतो. परोपकार करावा, परोपकाराचं पुण्य असतं. परोपकारासारखं पुण्य अशा प्रकारचं नाही. माणसाने त्यातली त्यात परमार्थिक माणसाने तर चंदनासारखं आपलं जीवन करावं, वृक्षासारखं जीवन बनवावं. वृक्ष परोपकारी आहे महाराज. नाही काही तर कमीत कमी ऊन आपल्या अंगावर घेऊन जवळ येणाऱ्याला काय देतो, सावली तर देतो. ऋतुकाळ असेल तर फळं देतो. जीर्ण झाला तर लाकडा देतो, सरपण देतो.
सगळ्या अंगाने मुळापासून पानापर्यंत प्रत्येक अंगाने जसा वृक्ष परोपकार करतो तसं पारमार्थिक माणसांनी मनापासून तनापर्यंत धनापर्यंत परोपकार करण्याचा प्रयत्न करावा. परोपकारी असावं प्रत्येकाने. परोपकार हे अत्यंत महत्वाचं, फार मोठं पुण्य आहे परोपकाराचं. खूप अशा प्रकारचं मोठं पुण्य. महाभारतामध्ये कथा आलेली आहे, विस्ताराने कथा आहे, आपल्याला एवढं वेळही नाही. एका माणसाने जनायला, कुत्री जनायला आलेली आहे, भुकेनं व्याकुळ झालेली आहे, आणि तिला काय टाकल्या? भाकरी टाकल्या. तर त्याच्या पुण्याचं किती वर्णन केलेलं आहे. भाकरी कुत्र्याला टाकली नसती, पण ती मरायला लागली होती, आणि मरायच्या वेळेला तिला अन्न दिलं, भाकर दिली. केवढा मोठा अशा प्रकारचा उपकार झाला. परोपकाराचं पुण्य करावं, स्नानाचं पुण्य करावं, दानाचं पुण्य करावं, तीर्थयात्रेचं पुण्य करावं, आई वडिलांच्या सेवेचं पुण्य करावं, भगवंताच्या कथेचं, कीर्तनाचं, आणि सगळ्यात महत्वाचं पुण्याचं साधन आहे नामस्मरण. नामस्मरणाचं पुण्य करावं आणि फिक्स टाकीत जावं. फिक्स टाकलं की ते वाढतं. फिक्स टाकलं की ते वाढतं. खर्च नाही करावा त्याचा. मोठं साध्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर भांडवल खूप लागतं. चाल्लर चिल्लर वस्तू घेण्यामध्ये त्याचा काय करू नये? खर्च अशा प्रकारचा करू नये. जशी शेतकरी माणसं बी उपाशी राहिलं तरी बी काढत नाहीत खाण्याकरता, तसंच ठेवतात. ते केव्हा काढलं जातं? पेरणीच्याच वेळेला काढलं जातं. मुडाहुनी बीज काढिले, मग ते निर्वाळलेले भूमी पेरिले. तसं पुण्याचं बी असं मुडामध्ये पॅक करून ठेवावं. ते फक्त त्याच वेळेला काढावं मुक्तीला, ज्या वेळेला कारणीभूत होते. भगवत साक्षात्काराची ज्या वेळेला आवश्यकता त्या वेळेला ते सगळं एकदम काढावं, जतन करून ठेवावं. देहाच्या भोगाकरता पुण्य खर्च करू नये शहाण्या माणसाने. तुकोबारांनी, ज्ञानोबारांनी त्याला अविवेकी म्हटलेलं आहे. अविवेकी भोगासाठी, अविवेकी धाडिती धर्म. भोगासाठी अविवेकी, भोगासाठी धर्म धाडिती. एक तर धर्म होत नाही आपल्याकडून, झालेला धर्म भोगाकरता खर्च नाही करावा, मोक्षाकरता खर्च करावा, कारण त्याने मोक्ष अशा प्रकारचं प्राप्त होतो. तेव्हा पुण्य ही फार मोठी संपत्ती आहे, आणि ही संपत्ती बरोबर घेऊन जाता येते. आधी भौतिक संपत्ती, संसारातली संपत्ती बरोबर नाही नेता येत महाराज, नाही नेता. कितीही कमावली तरी बरोबर नाही नेता येत. इथंच ठेवून जावं लागतं, कारण ती इथलीच आहे. धनानी भूम पशवश्च गोष्टी पुढे येणारच आहे अभंग. लंकी माझी घरे. तेव्हा पुण्याची संपत्ती आणि भगवंताच्या नामाने खूपच पुण्य तयार होतं. अशा प्रकारचं भगवंताचं नामाचा ओघ तुकोबाराय म्हणतात, जी तोंड आमच्या मुखातून वाहतोय. कारण जिभेला आमच्या काय झालेलं आहे? चळ झालेला आहे. जिभे झाला चळ नाही अवसान तिथं, क्षणभरही ते थांबायला तयार नाही. म्हणजे जागृतीत तर थांबत नाहीच नाही, पण झोपेमध्ये स्वप्नातही नामस्मरणच करते ती, आणि गाढ निद्रेमध्ये असताना सुद्धा एकदम उसनते ती, आणि ती नामस्मरणच उसनते. याची ओसनावून उठी, हेची ओसनावून उठी. या नामस्मरणाचा परिणाम काय झाला? परिणाम या जिभेनं घेतलेल्या भगवंताच्या नामचिंतनामुळं अंतकरण शुद्ध झालं. काय शुद्ध झालं? अंतकरण. नामस्मरणाने अंतकरण शुद्ध होतं महाराज. अंतकरण शुद्ध होण्याकरता परमार्थ आहे. अंतकरण शुद्धीची अपेक्षा ठेवून कीर्तन, भजन, नामस्मरण,
परमार्थातला कुठलाही घटक जो अनुष्ठान करायचा तो अंतःकरण शुद्धी करण्याकरता करायचा. अंतःकरण शुद्ध झालं. काय होतं अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर? अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर येऊनी गोपाळ राहे तेथे. तो काय म्हणे? चित्त करावे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. परमात्मा अंतःकरणामध्ये येऊन राहतो. देव येतो महाराज आपल्या चित्तामध्ये. देव कधी? निर्मळ झाल्यानंतर येतो. बैसलिया ठाया असने व्यापी. निर्मळ हे काय? अधिष्ठान तयाचे. तर त्याला निर्मळ आवडतं. आणि मग जे निर्मळ आहेत त्यांच्यात येऊन तो बसतो. कारण तो स्वतः निर्मळ आहे. जे निर्मळ आहे ते घाण ठिकाणी कसे काय थांबतील? जे घाण आहे ते निर्मळ कसे काय ठिकाणी थांबतील? असंच आहे. जातीच जातीकडे काय होतं? खेचलं जातं, ओढलं अशा प्रकार जातं. निर्मळ माणसाला घाण आवडत नाही आणि घाण माणसाला निर्मळ आवडत नाही. राणीचे रावळा नेलिया दाई दिशा मानी सुनिया. परमात्मा हा स्वतः निर्मळ आहे, शुद्ध आहे. शुद्ध अविद्येपासून पुढचा कुठलाही मळ त्याच्या ठिकाणी नाही. जय जय देव निर्मळ. जय जय ओ शुद्धे. परमात्मा हा शुद्ध आहे, निर्मळ आहे. आणि म्हणून त्याला बसायला जागा ही निर्मळ लागते. आणि ज्यांनी आपलं चित्त निर्मळ केलेलं आहे, शुद्ध केलेलं आहे, त्यांच्या तो चित्तात येऊन राहतो. देव पोटी साठवला. बस देव पोटात साठवला गेला की जीवन कृतकृत्य झालं, जीवन सफल झालं. त्याचं जीवन सफल आहे ज्याने देव चित्तामध्ये साठवला. साठविला हरी जिही हृदय मंदिरे. नामा म्हणे त्याचा जन्म सफल झाला. का? तर साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा. त्रैलोक्याचा दाता साठविला म्हणून माता धन्य. त्रैलोक्याचा दाता साठविला म्हणून पिता धन्य. त्रैलोक्याचा दाता साठवला म्हणून वंशमाळ्याचा उद्धरिला. तेव्हा देव चित्तात साठवणं हे कृतकृत्यतेचं अवच्छेदक आहे. द्योतक अशा प्रकारचं आहे. देव चित्तात साठला गेला पाहिजे. बाकीच्या या बाई याला काही महत्व नाहीये. आणि या नामचिंतनामुळं तुकोबाराय म्हणतात की आमच्या पोटामध्ये देव साठविला गेला. देव साठवला. हेची ओसनावनी उठी देव साठविला पोटी. आणि देव पोटी साठवला जात असल्यामुळंच तुकोबाराय म्हणतात नाही ओढावारा पडिला प्रसंग तो बरा. आम्ही त्याच्यामध्ये प्रतिबंध घातला नाही, केला नाही. ओढावारा आडवं काही घातलं नाही, म्हणजे वारं सुद्धा आडवं जाऊ दिलं नाही. ओढाओढी अशा प्रकारची केली नाही. जिभेला प्रतिबंध घातले नाहीत नामस्मरण करण्याविषयी. उलट तिला साही अशा प्रकारचं केलं. अनुकूल वातावरण तिला दिलं. लोक कंटाळायला लागले तर एकांतामध्ये जाऊन बसलो. आळस यायला लागला तर आहार कमी करून टाकला. सात्विक आहार अशा प्रकारचं सेवन करायला सुरुवात केले. म्हणजे जिभेनं नामस्मरणाची साधना होण्याकरता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते सगळं तिला पुरवलं. प्रतिबंध तर केला नाहीच नाही, पण तिला काय केली? मदत अशा प्रकारची केली. नाही ओढावारा आणि पडिला प्रसंग तो बरा. हा प्रसंग जो पडलेला आहे तो चांगला प्रसंग आहे अशा प्रकारचं आम्ही मनामध्ये धारणा निर्माण केली. त्यामुळं देवपोटी साठवला. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे झाली मज हे अनावर बोली. हे बोली मज अनावर झाली. तर ही जी बोली आहे, ही वाणी आहे,
हे मला अनावर झाले, हे भगवंताच्या नामाच्या बाबतीत आमचंही ऐकायला तयार नाही. आमचंही ऐकायला. पूजनीय हरिभक्तपरायण आपले कबीर महाराज आबा, त्यांनी नेहमी एक गोष्ट सांगायची, घडलेली अशा प्रकारची गोष्ट आहे. निष्ठावान वारकरी कसे आहेत होते याच्याविषयीची ती गोष्ट होती. वास्कराच्या फडावरची मंडळी अजूनही इतर ठिकाणापेक्षा काय आहेत, निश्चितच निष्ठावान आहे महाराज, निष्ठावान. ज्ञानोबाऱ्यांच्या पालखी बरोबरची एक कथा आहे. लोणंदला त्यांचं मला वाटतं दुसऱ्या वर्षी काही कीर्तन वगैरे असतं. आता त्यांच्यात अशी पद्धत आहे, ते मालक कीर्तन करत नाहीत. आप्पासाहेब वास्करांच्या त्यांच्यात अजून बी नाही करत, पूर्वी कोणीच नव्हतं करत त्यांच्यात प्रवचन करायची. आणि मग त्यांच्या फडावरच्या कोणाला तरी त्यांनी काय सांगायची, कीर्तनाची सेवा सांगायची. मग त्यांनी कीर्तन सुरू केलं की ते 7 ते 9, 7 ते 10, 8 ते 10, 9 ते 11 असं काही संबंध नाही. मालकाने चोपदाराला सांगायचं, मग चोपदाराने त्यांच्या जाऊन पाया पडायचं. चोपदार पाया पडलं की मग कीर्तन संपवायचं. आणि जवळ चोपदार पाया पडत नाही तोपर्यंत कीर्तन काही संपवायचं नाही. बरं, चालत आलेले आणि मग ती कीर्तनाला सुरुवात झाली. थकलेले सगळेच. यांनी चोपदारला सांगितलंय, पाय 2 तास झाले की तू जाऊन काय कर, दर्शन घे, मला जरा कणकण आलेली आहे, मी पडतो. ते झोपले. चोपदाराला सांगितलं, ते चोपदार गेलो झोपे महाराज. आणि कीर्तन चालू. आता लोक टाइम आहे तोपर्यंत थांबले. मग बाकीचे एक 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 ते गळाले. त्यांच्या फडावरची काही ठराविक माणसं आणि ते पहाटे 4 वाजले. कीर्तन चालू. आता कीर्तन तरी काय सांगणार, पण तेच पण ते चालू. 4 वाजता मालक उठले, पाहिलं कीर्तन चालू आहे. आणि मग ते चोपदार झोपल्याला लाद घातली, ते पळत गेलं आणि मग पाया पडलं. तेव्हा कीर्तन संपलं. आता कीर्तन संपल्यानंतर मग सकाळी मात्र 6ला पालखी निघायची. मालकाने त्यांना सांगितलं कीर्तन करला की हे पाहता, आमच्या चुकीमुळं आमची तुम्ही क्षमा मागतो, आम्ही तुमची क्षमा मागतो, पण आता तुम्ही गाडीत बसा आणि पुढे जाऊन विश्रांती करा, कारण रात्रभर विश्रांती नाही झालेली, उभे आहे तुम्ही, आता पुन्हा चालता कशाला. तेव्हा त्यांनी सांगितलं की मालक, तुम्ही पाया पडल्यानंतर आम्ही कीर्तन सोडायचं हे तुम्ही हे तुमचं आम्ही ऐकलेलं आहे, हे नाही ऐकणार तुमचं आम्ही. सेवा करण्याच्या बाबतीत तुम्ही सेवा करा म्हणला तर ते ऐकतो आम्ही. तुम्ही सेवा करू नका म्हणत असाल तर आम्ही नाही ऐकणार, आम्ही चालणार, कारण आमचा नियम आहे महाराज. कित्येक वारकऱ्यांचा माऊली बसली तेव्हा बसायचं आणि माऊली उठल्या की उठायचं आणि निघायचं, चालायचं. तसं तुकोबाराय म्हणतात, ही आमची वाणी आम्हालाच काय झाली आहे, अनावर अशा प्रकारची झालेली आहे. भगवंताचं नाम घेण्याकरता नाही ऐकत आमचं ते. तो काय म्हणे, झाली मज अनावर हे बोली, हेची ओसनावणी उठी, देव साठविला पोटी, उद्या गाथा बंद राहील, भागवत चालू राहील. कुंडली